गोरखचिंच. बाजारात गोरखचिंच म्हणून एक दुधी भोपळ्यासारखे फळ मिळते. ते फोडले असता पिठाच्या गोळ्यासारखा गर निघतो. तो फारच आंबट असतो व त्याचा चिंचेसारखा उपयोग करतात. गोरखचिंचेच्या पिठाने आम्लपित्त बरे होते. अतिसार म्हणजेच फार जुलाब होत असतील त्यावर गोरखचिंचेच्या पिठाचा फार चांगला उपयोग होतो. गोरखचिंचेचे पीठ 2 ग्रॅम व दह्याची साय आणि साईचे दही 10 ग्रॅम घेऊन खावे. असे दिवसातून 3 ते 4 वेळा घ्यावे. 4 ते 5 दिवसात कसलाही अतिसार खात्रीने बरा होतो. रक्तप्रदरावर म्हणजे पाळीच्या वेळी अंगावरून जास्त जात असेल तर गोरखचिंचेचा फार चांगला उपयोग होतो. हट्टी रक्तप्रदर सर्व औषध करून झाले कशाचाही उपयोग होत नाही अशा वेळी गोरखचिंचेचा चांगला उपयोग होतो. गोरखचिंच फोडून आतील पिठासारख्या गोळ्या निघतात. तो सर्व गर खलामध्ये नीट गोटावा. सर्व गोटून एकजीव झाल्यावर त्याच्या वाटाण्यापेक्षा जरा मोठ्या गोळ्या तयार कराव्यात. त्या गोळ्या दिवसातून 3-3 तासाच्या अंतराने 4 वेळा पाण्यातून घ्यावा. 5 ते 6 दिवस गोरखचिंचेच्या गोळ्या अशा रीतीने घेतल्या असता दुसऱ्या दिवसापासून फरक पडत जाऊन कसलाही जुनाट व हट्टी रक्तप्रदर लवकर बरा होतो. इतके हे अल्पमोली व बहुगुणी औषध आहे. अहमदाबादेत एका प्रसिद्ध क्षेत्राच्या जवळ जैनांचा एक मठ आहे. त्या मठातील जैन महंतीने रक्तप्रदरावर गोळ्या करून देतात. त्या दुसऱ्या कसल्याही नसून आम्ही सांगितल्याप्रमाणे गोरखचिंचेच्याच असतात. त्या मठास गोरक्ष मठ असे म्हणतात कारण आसपास गोरक्ष म्हणजे गोरखचिंचेसारखी झाडे फार आहेत.